लहू जाधव सर, त्याचप्रमाणे ऑफिशियल अर्थातच पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत ते एका बाजूला कुणाल सर असतील आणि एका बाजूला तर ही पंचांची जोडगुळी आपण मैदानात पाहतो. एक अचूक निर्णय देण्यासाठी प्रसिद्ध असलेले आणि सलग पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन म्हटलं की प्रत्येकाला या ठिकाणी व्यासपीठ मिळवून देण्याचं काम अर्थातच शिवा जाधव बॉस यांच्या मार्फत होत असतं. आणि प्रत्येक तरुणासाठी एक सुवर्ण संधी असते की आपलं कौशल्य पणाला लावून आपलं नाव निर्माण करण्याचं. कारण मित्रांनो, नाव हे एका दिवसात होत नसतं, मात्र एके दिवशी नक्की होत असतं. आणि त्याच नावासाठी प्रत्येक संघ आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी खेळताना या स्पर्धेदरम्यान या असोसिएशन अंतर्गत खेळायला आपल्याला पाहायला मिळतोय. वळूया सामन्याकडे. सामना चालू होतोय. 12:41 झालेत. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल तो सचिन घरी गेला आणि बापू आणि विशाल नावाची जोडगोळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. माफ करा, बापू आणि वैभव सलामीची जोडगोळी मैदानात पाहायला मिळते. पहिला चेंडू 12:41 सुरू होणारी इनिंग. यावेळी चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी जरूर घेतली. नंतर बॅट आणि चेंडूचा नीटसा संपर्क झाला नाही. चेंडू नीटसा स्लॉटमध्ये आला नाही आणि चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय. चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या चेंडूवरती 0 ही धावसंख्या खर्च करताना गोलंदाज सचिन. यावेळी मात्र चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये जरूर आलाय आणि इथे मात्र चेंडू मिडॉनच्या डोक्यावरून लॉंगॉनच्या डोक्यावरून जातोय सीमा रेषा पार. षटकार. या खणखणीत षटकाराने फलंदाज बापूने मात्र आपला इरादा स्पष्ट केलाय. मी माझ्या संघासाठी मर्यादित 4 पंचमध्ये म्हणजेच 20 चेंडूमध्ये मोठी धावा जमा करेन या इराद्याने फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे ती बापू याने. पहिला चेंडू जरूर निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला होता तो गोलंदाज सचिन याच्या मार्फत. त्यानंतर मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय तो बापू. बिनबाद 6 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा खोदून मारण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू सरळ जातोय मिडॉन आणि मिडॉपच्या मधून. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. चौकाराने बापू वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या 10. बिनबाद 10 अशी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांचा पाऊस पाडायचा आणि याच इराद्याने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो बापू नावाचा हा फलंदाज. पुढचा चेंडू. यावेळी मात्र ठणकावून सांगतोय गोलंदाज सचिन, एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा. आणि याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळते सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या चेंडूवरती सचिन याच्या मार्फत. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ संपल्या. पहिल्या पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकाचा 4 चेंडूमध्ये धावा जमा केल्या त्या 10. पुन्हा एकदा बापू. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू बराच काळ हवेमध्ये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र एका हाताने चांगला केलेला प्रयत्न यशस्वी होतोय आणि इथे मात्र सुरेख झेल टिपलाय. दीपक काटकर यांच्या माध्यमातून एक सुरेख झेल या ठिकाणी मिळालाय आणि इथे मात्र एक घणाघाती खेळी फलंदाजी म्हणावी लागेल. जे वादळ घोंगावत होतं मैदानावरती बापू नावाचं, त्याला मात्र तंबूत परतवण्यात यश मिळवलंय. वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती बापू मात्र डगआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 गडी बाद 10 अशी धावसंख्या मोरिया 11 मानेचीवाडी संघाची. आणि मानेचीवाडी संघाचा विचार केला तर नक्कीच अजूनही चांगल्या फलंदाजांचा भरणा असलेला हा संघ आणि नक्कीच मानेचीवाडी संघाकडून या अगोदरच्या सामन्यामध्ये विशाल नावाचं एक वादळ मैदानात आपण पाहिलं होतं. त्याने 7 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी केली होती आणि तोच विशाल मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच लोकांच्या उत्कंठा, संघाच्या उत्कंठा त्याच्या खेळीवरती नक्कीच असतील. 7 चेंडूमध्ये 27 धावा या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्याने जमा केल्या होत्या. एक धुवाधार खेळी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा प्राप्त केला होता तोच विशाल आता मात्र आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन असेल. मोठा फटका सजवलाय. आल्या मात्र गोलंदाजाला आपला इरादा स्पष्ट करून सांगितलाय आणि इथे नक्कीच गोलंदाजाचं स्वागत सुद्धा केलं जाते. पहिल्या फटक्यावरती मोठा आक्रमक फटकाबाजी आपल्याला पाहायला मिळाली ती फलंदाज विशालाच्या बॅटमधून. 6 धावांनी विशाल आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
संघाची धावसंख्या आपण पाहतोय 16 ही धावसंख्या धावफलकावरती लागते. म्हणजे एक चांगली समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल ती मोरिया 11 मानेचेवाडी संघाची. या अगोदरच्या सामन्यामध्ये जवळजवळ 20 चेंडूमध्ये 53 धावा कुठं 54 धावांचं लक्ष ठेवून हा सामना जिंकला होता तो मोरिया 11 मानेचेवाडी संघाने. आणि त्यामध्ये मोलाचा वाटा होता तो विशाल नावाच्या फलंदाजाचा. आणि तोच विशाल आता घणाघाती फलंदाजी करताना याही सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण मानेचेवाडी संघाचा आणि जुळेवाडी दोन संघ हे अगोदरच्या सामन्यामध्ये यश प्राप्त करून पुढच्या फेरीत आलेले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांकडे आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करत मोरिया 11 मानेचेवाडी संघाचा फलंदाज विशाल आणि एका बाजूला असेल तो वैभव माता आपल्याला प्रथमच स्ट्राईकला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 16 अशी धावसंख्या मानेचेवाडी संघाची. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज शैलेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय. चेंडूची फेकी करतोय आणि तोपर्यंत 2 धावा पोहोन पूर्ण करतोय तो वैभव नावाचा हा फलंदाज. 2 धावांनी आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाच्या धावसंख्येत भर घालतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली 18 ही धावसंख्या धावफलकावरती. दुसरं षटक चालू असताना पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. आतापर्यंत पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकाचा पुरेपूर फायदा उचलला होता. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेला आपल्याला पाहायला मिळते. पंचांची तीक्ष्ण नजर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. पंचांचा निर्णय येणं मात्र इथे मात्र डेड बॉल म्हणून घोषित केलाय. नक्कीच या ठिकाणी पंचांचं कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षक मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर होता आणि चेंडूची फेकी झाली. त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी डेड बॉल म्हणून पंच घोषित करतायत. म्हणूनच हे नावाजलेले पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटण तालुका असोसिएशनच्या मार्फत प्रत्येकाला या ठिकाणी सुवर्ण संधी असते. प्रत्येकाला या ठिकाणी एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम नक्कीच शिवा बॉस आणि त्यांच्या मित्रमंडळीतून आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळी मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 18 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यात जरी सलामीचा फलंदाज बापू तंबूत परतला असला तरी वैयक्तिक 10 धावांची खेळी करून परतला होता. त्यानंतर मात्र आता वैभव आणि एका बाजूला विशाल फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेने संघाची धावसंख्या वधारताना आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 19 अशी धावसंख्या. आता मात्र वैभवला कुठेतरी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर विशाल नावाचं वादळ फलंदाजीचं चांगलं ज्ञान असलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी वारंवार मोठे फटके सजवण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय तो वैभव याच्याकडून. मात्र गोलंदाज आपल्या शैलीमध्ये वारंवार बदल करतोय. आपलं कौशल्य पणाला लावतोय तो गोलंदाज शैलेश. आणि दरम्यानचा निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मोठा फटका सजवलाय. नक्कीच या ठिकाणी काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक साधा सोपा झेल आपल्या गोदीत विसावून घेतोय आणि इथे मात्र खेळ संपुष्टात येतोय तो वैभवचा. वैभव या अगोदरच्या चेंडूवरती सुद्धा 2 चेंडूवरती लगातार संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळाला होता. मोठ्या फटक्यांपासून वंचित राहिला होता आणि तदनंतर एक मोठा फटका लगावला होता जरूर, परंतु त्या फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाने आपलं काम चोख बजावले. एक साधा सोपा झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतला. दुसरा गडी तंबूत परतवण्यात यश मिळवले ते गोलंदाज शैलेशाने. म्हणजे 2 गडी बाद 19 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती मोरिया 11 मानेचेवाडी संघाची. आता मात्र मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघाकडून चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो शैलेश. नवीन फलंदाज विजय मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू शैलेशाचा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र फटका चुकलाय. चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक यावेळी ठिकाणी चुकी करतोय. आणि क्रिकेटमध्ये झेल महत्वाचे असतात कारण कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि ते मात्र एक उंच झेल जज करता आलं नव्हतं. त्यानंतर मात्र चेंडू जमिनीवरती दान केला गेला. एका धावेची लहर मैदानात उमटवली गेली आहे. एका धावेनिशी
20 ही धावसंख्या धावफलकावरती. माफ करा, निर्धाव चेंडूची सांगता 19 ही धावसंख्या धावफलकावरती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 19 अशी धावसंख्या विजय. आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर फलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल वैयक्तिक एका षटकाराने 6 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. आता मात्र विशालला थोडासा गेअर बदलावा लागेल, संघाची बाजू सांभाळावी लागेल, कारण या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर समोर मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघ सुद्धा एक नावाजलेला संघ आहे आणि या संघाविरोध हा सामना जिंकायचा असेल तर मर्यादित या 3 षटकांमध्ये नक्कीच भली मोठी धावसंख्या उभारावी लागेल. आणि हे शेवटचं षटक अर्थातच हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 19. 2 गडी बाद 19 अशी धावसंख्या असताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित सज्ज असेल, फलंदाज विशाल याच्यासाठी. इथे मात्र बॅटची एज घेतली आहे. इथे मात्र विशालची खेळी संपुष्टात येते. एक घणाघाती फलंदाज तंबूत पाठवण्यात पहिल्याच चेंडूवरती यश मिळवते तो गोलंदाज रोहित याला. इथे मात्र गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल ते मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघाचं. या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्याने 7 चेंडूमध्ये 27 धावा कुठल्या होत्या तो फलंदाज यावेळी मात्र वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती बाद होऊन तंबूत परततोय. म्हणजे नक्कीच तुमचा भूतकाळ महत्वाचा नसतो, तुमचा वर्तमान काळ तुमच्या संघासाठी साजेशी कामगिरी तुमची महत्वाची असते. आणि या ठिकाणी मात्र 6 या धावसंख्येवरती बाद होऊन परतताना निराशाजनक कामगिरी करून परतताना आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज विशाल. आता मात्र दोन्ही फलंदाज विजय या नावाचे मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती रोहित असेल तयार शेवटचे 5 चेंडू हाताळण्यासाठी. सुरेख चेंडू, यावेळी मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू फलंदाजाला नक्कीच बीट केलाय. चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. 3 गडी बाद 19 अशी धावसंख्या. तिसरं षटक चालू असताना म्हणजेच हाणामारीचं षटक. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. सुरेख गोलंदाजी रोहित याच्या मार्फत. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र प्रयत्न फसतोय आणि इथे मात्र एक साधा सोपा झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतोय क्षेत्ररक्षक. मग नक्कीच चौथा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मोरिया 11 मानेचीवाडी संघाचा. आता मात्र फलंदाजांची पडझड आपल्याला होताना पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावलेली बराच काळ आपल्याला पाहायला मिळते. 19 ही धावसंख्या. आता मात्र नवीन फलंदाज अनिकेत मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 गडी बाद 19 अशी धावसंख्या. शेवटचं हाणामारीचं षटक आणि ह्या हाणामारीच्या षटकाच्या 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 0 ही धावसंख्या खर्च केली आहे. एक चांगला बहारदार अशी कामगिरी करताना आपल्याला रोहित पाहायला मिळतो. एकदा जोरदार टाळ्या या गोलंदाजासाठी झाल्या पाहिजेत. इथे मात्र थोडासा भरकटलेला मारा म्हणावा लागेल, कारण थोडासा दबाव नक्कीच असेल, कारण समोर विजय नावाचा फलंदाज. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर म्हणजेच अवांतर धावेने बराच काळ ऋतून बसलेली धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. 20 ही धावसंख्या धावफलकावरती लागते. या अगोदरचा सुद्धा सामना आपण लो स्कोरिंगचा पाहिला होता आणि त्याच सामन्याची पुनरावृत्ती पुन्हा या सामन्यात आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र सुरेख चेंडू. इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. इथे मात्र विजयकडे कोणतंही उत्तर नव्हतं. त्रिफळाची बाद होऊन परतावं लागेल ते विजय याला. सुरेख गोलंदाजी रोहित. शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये आतापर्यंत 3 विकेट प्राप्त केल्यात आणि एक अवांतर धावसंख्येच्या रूपामध्ये 1 धाव खर्च केली आहे. म्हणजेच 20 ही धावसंख्या. 5 गडी बाद 20 अशी धावसंख्या मोरिया 11 मानेचीवाडी संघाची मर्यादित 3 षटकांच्या या सामन्यामध्ये. आता मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं वर्चस्व दबदबा कायम आपल्याला पाहायला मिळतोय तो मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघाकडून. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं ते जुळेवाडी संघाकडून आणि त्यावेळी सुद्धा लो स्कोरचा सामना आपण जरूर पाहिला होता. आता सुद्धा फक्त मर्यादित या 3 षटकांच्या शेवटचे 2 चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल तो रोहित नावाचा हा गोलंदाज. नवीन फलंदाज विकास. फुलटॉच चेंडू, परंतु फटक्यामध्ये तेवढी ताकद नव्हती. यावेळी मात्र लॉगऑफचा क्षेत्ररक्षक इथे मात्र चेंडू अडवण्यापासून थोडा आवाक्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. हा मात्र संजीवनी देणारा फटका असेल, कारण धावसंख्येत थोडीशी भर पडताना आपल्याला पाहायला मिळते. 24 ही धावसंख्या धावफलकावरती.
इथे मात्र बिमरसाठी पंचांकडून मागणी केली जाते थर्ड अंपायरची, अर्थातच टीव्ही अंपायरची, आणि नक्कीच या ठिकाणी टीव्ही अंपायर थोड्याच वेळात आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतील. जिव्हाळा चषक 2025चा आपण थरार अनुभवतोय. काही सामने लो स्कोअरचे, काही सामने खूप अफाट असं लक्ष आपण पाहिलं, परंतु प्रत्येक सामना चुरशीचा होताना आपण स्पर्धेदरम्यान पाहतोय. कुमार निलेश मोहिते आणि कुमार विहान भालेकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा तर या ठिकाणी फेअर डिलिव्हरी म्हणून घोषित केली जाते. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लास्ट टू गो. पुन्हा एकदा खोदून मारण्याचा प्रयत्न, जरूर स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका. यावेळी पुन्हा एकदा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय आणि इथे मात्र दुसरी धाव घेताना धावबाद होऊन परतावं लागेल. म्हणजे एक धावेची गणना या ठिकाणी केली जाईल. 25 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 गडी बाद 25 अशी धावसंख्या. मोरिया 11 मानेचीवाडी संघाची प्रथम फलंदाजी करताना म्हणजे 26 धावांचा पाठलाग करावा लागेल तो मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघाला. गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी संघनायक आपण तयार राहायचं आहे. मोरिया 11 मानेचीवाडी संघ प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 3 षटकांमध्ये 25 धावा जमा केल्यात आणि 26 धावांचा पाठलाग करायचा आहे तो मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघाला. चांगल्या गोलंदाजीच्या जोरावरती नक्कीच मानेचीवाडी संघाच्या फलंदाजांना जखडून ठेवलं होतं आणि त्यात उल्लेख करायचा झाला तर विशाल नावाचा हा फलंदाज फक्त 6 धावांची खेळी करून तंबूत परतलाय. आणि त्याच दृष्टिकोनातून पाहिलं तर मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघाच्या गोलंदाजांचा दबदबा याही सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तरी पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. 18 चेंडू शिल्लक असतील, म्हणजे 18 चेंडू जिंकण्यासाठी मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघाला. चला मोरिया 11 मानेचीवाडी संघ लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, वेळ होतोय. आजच्या दिवसातील बरेचसे दुसरा गट सुद्धा आपल्याला खेळवायचा, याची नोंद असू द्या. प्रत्येक इनिंगसाठी 15 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला जातोय आणि वेळेनुसार सामने होणं गरजेचं असतं, कारण शेवटच्या सामन्यामध्ये बॅड लाईटचा अपील या ठिकाणी कोणताही संघ करू शकत नाही. आणि एक चांगलं नीटनेटकं आयोजन आपण प्रत्येक स्पर्धेदरम्यान पाहत असतो. ते अर्थातच पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या सर्व स्पर्धा या नीटनेटकं आयोजन, शिस्तबद्ध आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. जिव्हाळा चषक 2025च्या माध्यमातून पहिल्या गटातील हा सामना आपण पाहतोय. अर्थातच एका बाजूला मोरिया 11 मानेचीवाडी आणि त्यांची ग्रंथिका जुळली होती मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघ. जुळेवाडी संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि मर्यादित 3 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत मोरिया 11 मानेचीवाडी संघाने 25 धावा जमा केल्यात आणि 26 धावांचा पाठलाग करायचा आहे तो मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघाला. आणि हा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडगोळी मैदानात आपल्याला सरसावताना पाहायला मिळते. शैलेश आणि आदित्य. शैलेशने या अगोदर गोलंदाजीमध्ये जरूर चमक दाखवली होती आणि तोच आता फलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय.
चला इनिंगला सुरुवात होते. दुपारचा 1 वाजलाय. 1 वाजून 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला ही इनिंग संपवायची आहे. 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. सामना चालू झाल्याची खूण होते. पहिलाच चेंडू, सुरेख चेंडू आपल्याला हाताळताना पाहायला मिळाला. तो गोलंदाज अमोल, कारण सुरेख चेंडूला एक सन्मानजनक फटका आणि हेच एक ओळख असते चांगल्या बॅट्समनची, चांगल्या फलंदाजाची. पहिल्याच चेंडूवरती 0 ही धावसंख्या खर्च केली अमोल याने. आणि पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकामध्ये गोलंदाजी करताना अमोल हातखंडा आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा सुरेख गोलंदाजी केली होती आणि त्याच जोरावरती लो स्कोरिंगचा सामना अटीतटीचा आपल्याला पाहायला मिळाला होता आणि हाही सामना चुरशीचा होईल. आता मात्र खराब चेंडू, त्याचा खरपूस समाचार. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार षटकारासाठी. इथे मात्र आपला इरादा स्पष्ट केलाय. लो स्कोर असला तरी आम्ही आमची फलंदाजी आमच्या पद्धतीनेच करू हे सांगताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो फलंदाज शैलेश काळे फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धडाडीचे फलंदाज, चौकार षटकारांची आतषबाजी करणारे फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. इथे मात्र गॅप शोधला आहे. चेंडूला पाठवले लॉंग ऑफच्या दिशेने. सुरेख गॅप म्हणावा लागेल. चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर सलगच्या 2 चेंडूवरती मोठे प्रहार करण्यात यश मिळवले. ते फलंदाज शैलेशाला 26 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढ्या धावांचा पाऊस पाडता येईल ते मात्र गरजेचं असतं आणि त्याच इराद्याने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो शैलेश. बिनबाद 10 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. 4 धावांशी संघ पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. बिनबाद 14 अशी धावसंख्या. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिला चेंडू निर्धाव आपल्याला जरूर पाहायला मिळाला होता. तदनंतर मात्र शैलेशने आपला गिअर बदलला, आपले फलंदाजीची शैली बदलली आणि नक्कीच 3 चेंडूवरती लगातार मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळालेत. संघाची धावसंख्या 14 अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 26 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 12 धावांची गरज असेल. यावेळी लेग स्टिकवरचा चेंडू हलकेच वळवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. 14 ही धावसंख्या धावफलकावरती. बऱ्याच कालावधीनंतर निर्धाव चेंडूची सांगता अमोल्याच्या गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शैलेश तयार असेल. यावेळी पुन्हा एकदा शैलेशच्या बॅटमध्ये चेंडू नक्कीच स्लॉटमध्ये आलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार षटकार. आता मात्र संघाचा सामन्याचा विजय एकतर्फी झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर जवळजवळ 20 धावा कुठल्यात तर शैलेश या फलंदाजाने 2 चौकार आणि 2 षटकार म्हणजे घणाघाती फलंदाजी आपल्याला पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते. आणि त्याच जोरावरती आता मात्र नाममात्र जिंकण्यासाठी 6 धावांची गरज असेल. जिंकण्यासाठी ती जुळेवाडी संघाला चेंडू शिल्लक असतील ते 12 चेंडूमध्ये 6 धावा. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. नक्कीच गोलंदाजांचा कस लावणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघाच्या बाजूने हा सामना झुकेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. गोलंदाज आपल्या कौशल्यपणाला लावून हा सामनाचा विजय खेचून आणतील का हे मात्र पाहण्याजोगं असेल. बारा चेंडू आणि 6 धावा जिंकण्यासाठी पाहिजे असतील त्या मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी, या स्पर्धेतील आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी, पुढच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी जुळेवाडी संघ मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच वैभव ना
पहिल्याच चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा घणाघाती प्रहार करून इथे मात्र विजय प्राप्त करताना पाहायला मिळतोय तो मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघ. खूप खूप अभिनंदन पुढच्या फेरीत प्रवेश केल्याबद्दल. त्याचप्रमाणे मोरिया 11 मानेचेवाडी संघ आपला इथे या ठिकाणी या स्पर्धेत सहभाग घेऊन खेळ दाखवला त्याबद्दल आपले सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. यानंतर होणारा सामना मराठा वॉरियर्स जुळेवाडी वर्सेस गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस का बॉसच्या कटआउटच्या इथे यायचं आहे. लगेचच आपला सामना खेळवला जाईल.